नमस्कार. आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे अविवेक व अश्रद्धा यांसह असणारा संशय हा ज्ञानप्राप्तीमध्ये बाधक असल्याचे सांगून आता भगवंत विवेकाने संशयाचा नाश करून कर्मयोगाचे अनुष्ठान करण्यासाठी अर्जुनाला प्रोत्साहित करण्याकरता संशयरहित व अंतःकरण स्वाधीन करून घेतलेल्या कर्मयोगाची प्रशंसा करीत आहेत. श्लोक 41. योग संन्यस्त कर्माणि ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. श्लोकाचा अर्थ: हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत. येथे योग संन्यस्त कर्माणम याचा अर्थ स्वरूपतः कर्मांचा त्याग करणारा असा न मानता कर्मयोगाने सर्व कर्मांविषयी व त्यांच्या फलाविषयी ममता, आसक्ती व कामना यांचा सर्वस्वी त्याग करून ती परमात्म्याला अर्पण करून टाकणारा त्यागी असा मानणे होय. ईश्वर आहे की नाही, असेल तर कसा असेल, परलोक आहे की नाही, जर असेल तर तो कसा असेल आणि कुठे असेल, शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी हे सर्व आत्मा आहेत की आत्म्यापेक्षा भिन्न आहेत, हे सर्व जड आहेत की चेतन, व्यापक आहेत की एकदेशीय, कर्ता भोक्ता जीवात्मा आहे की प्रकृती, आत्मा एक आहे की अनेक, जर तो एक आहे तर कसा आहे आणि अनेक असेल तर कसा, जीव स्वतंत्र आहे की परतंत्र, जर परतंत्र असेल तर कसा आहे व कुणाचा परतंत्र आहे. कर्मबंधनातून सुटण्यासाठी कर्मे स्वरूपतः सोडणे हे योग्य की कर्मयोगाप्रमाणे ती करणे योग्य आहे की सांख्ययोगाप्रमाणे साधन करणे योग्य आहे, इत्यादी ज्या अनेक प्रकारच्या शंका तर्कशील माणसांच्या मनात येतात त्यांचे नाव संशय आहे. या सर्व शंकांचे विवेकज्ञानाने विवेचन करून एक पक्का निर्णय करणे म्हणजे कोणत्याही विषयाबद्दल संशययुक्त न राहणे व आपले कर्तव्य काय ते ठरविणे, हेच विवेकज्ञानाने सर्व संशयांचा नाश करणे होय. आत्मशब्दवाच्य इंद्रियांसह अंतःकरणावर ज्याचा पूर्ण अधिकार आहे, म्हणजे ज्याचे मन व इंद्रिये ही वश केलेली आहेत, जो स्वतःच्या ताब्यात आहे, त्या मनुष्यासाठी येथे आत्मवंतम या पदाचा उपयोग केला गेला आहे. वरील विशेषणांनी युक्त असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनात पाडत नाहीत या म्हणण्याचा आशय असा आहे की वरील पुरुषाची शास्त्रविहित कर्मे ममता, आसक्ती व कामना यांनी सर्वस्वी रहित असतात. यामुळे त्या कर्मांमध्ये बंधनात टाकण्याची शक्ती नसते. अशा प्रकारे आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 42व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.